1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला पाव किलो तीळ आहेत, ते चांगले भाजून घेऊया। शेंगदाणे झाले भाजून, त्याला थंड करून मग सालं सोलून थोडे असे जाडसर वाटून घ्यायचे। आणि इथे आपले तीळ भाजतात आहेत, तीळ छान भाजून घेऊया। हे बघा आता थोडेसे भाजत आले आहेत तीळ, अजून भाजावे लागतील थोडेसे, भाजूया आपण आणखी थोडे। हे बघा तीळ असे उडायला लागले की समजायचं तीळ भाजून झाले आहेत। आता हे तीळ आपले झालेत भाजून, आता मी काढून घेते। तीळ आता थंड होऊ द्या थोडे। पाव किलो तिळाला पाव किलो गूळ घेतला आहे, पण मी एवढा नाही वापरणार। ह्याच्यातला 2 चमचे मी काढून ठेवणार गूळ। हा आता आपण चिरून घेऊया। 1 चमचा आपण पॅनमध्ये तूप टाकून घेऊया आणि मग त्याच्यात आपण गूळ टाकूया। घेतलेला गूळ या तुपामध्ये आपण टाकूया। हे बघा गूळ आता वितळत चालला आहे। आता याच्यात आपण 1 चमचा होईल एवढं पाणी टाकूया। ना आता आपण चेक करूया आपला पाक झालाय की नाही। तर पाण्यामध्ये थोडंसं 1 थेंब घेऊया। बघा असं थोडासा गोळा झाला ना की समजायचं आपला पाक झाला आहे, पण थोडासा व्हायला पाहिजे, आपण थोडासा कडक व्हायला हवा। हां हे बघा झालेलं आहे। असा गोळा झाला ना की समजायचं आपला पाक झाला आहे। भाजून घेतलेले तीळ आपण या पाकामध्ये टाकूया। बारीक केलेले शेंगदाणे पण टाकूया आपण याच्यामध्ये आणि आता हे छान मिक्स करून घेऊन लाडू बनवूया। हे जरा छान मिक्स घेऊया, असं परतवून घेऊया मस्त मिक्स करून, आणि मग आपण याचे लाडू वळूया। पण आता आपण याचे लाडू वळूया। बघा असं थोडं हाताला ना तूप लावून घ्यायचं, मला लाडू वळायचे। हे बघा आधी गोल पॅनमध्येच ठेवायचं। जर कडक झालं ना तर आपण परत थोडंसं गरम करायचं, मग लाडू वळता येतात जर कडक झालं तर आपलं। हे बघा असे आपले लाडू छान वळले जातात मस्त। असे थोडे असे गरम गरम असताना ना ओबडधोबड असे घ्यायचे गोळे करून, आणि मग थोड्या वेळाने गोल करायचे। हे बघा आपले असे लाडू तयार झालेले आहेत मस्त, आणि लाडू छान झालेत।